नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन एक कटोरीचं पॅटर्न काढणार आहोत। तर त्यासाठी मी हे ब्लाऊज घेतलेला आहे। बघा, हे जे ब्लाऊज आहे कसं टाकलेलं आहे ते अगोदर बघून घ्यायचं आहे, कारण बॅक साईडने आपल्याला उंची घ्यायची आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर घेऊयात आपण उंचीचं माप। तर उंची आपल्याला शोल्डरपासून ते जिथे आपली कमर घेर येते तिथपर्यंत आपल्याला उंची घ्यायची आहे। कपडा अजिबात खेचायचा नाही आहे, व्यवस्थित आपल्याला फक्त जसा टेप आहे तसा ठेवून उंची घ्यायची आहे। सर्व मेजरमेंट मी साईडला देणार आहे। उंची मोजून झाल्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा कपडा व्यवस्थित करून घेतला आहे आणि गळ्याचं माप घ्यायचं आहे। गळ्याचं माप घेताना अर्धा इंच वरती सोडून मग गळ्याचं माप घ्यायचं आहे। जर गळ्याचं माप नाही समजलं तर आपल्याला पाठीचं माप घ्यायचं आहे मागच्या। ठीक आहे, यानंतर आपल्याला फ्रंट साईडला घ्यायचं आहे आपलं ब्लाऊज। फ्रंट साईडला आपल्याला घ्यायची आहे सगळ्यात अगोदर घडी। त्या घडीसाठी आपण टेप जो आहे तो आडवा पकडणार आहोत। इथे पण आपल्याला कपडा अजिबात खेचायचा नाही आहे, जसा आहे ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे। तर जेवढं माप तुमचं कपड्यावरती येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचे आहे। जे काही माप येत असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घ्यायचे आहेत। यानंतर घ्यायचं आहे आपल्याला खाली कटोरी। कटोरीचं माप ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत घ्यायचं आहे। बघा, इथे कटोरीचं माप आलेलं आहे माझं। कटोरी घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि वरून आपण मोजून घेणार आहोत गळा। तर गळा जो आहे त्याच्यासाठी अर्धा इंच आपल्याला वरती सोडून द्यायचा आहे आणि मग आपण इथे गळ्याचं माप टाकणार आहोत। तर मागे पुढे दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने गळ्याची उंची तुम्ही मोजू शकताय। यानंतर घेणार आहोत आपण इथे कमरघेर। कमरघेर जे आहे ब्लाऊजचं जे टोक असतात बघा, आयपट्टीपासून ते हुकपट्टीपर्यंत संपूर्ण आपल्याला घ्यायचं आहे। तर संपूर्ण ब्लाऊजचं जे माप आहे कमरघेरचं ते जेवढं असेल तेवढं घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा चौथा भाग करायचा आहे। हे बघा, इथे आता माझं आलेलं आहे 30 इंच। त्याचा मी चौथा भाग करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी 2.5 इंच प्लस करणार आहे। तर चला मग पेपर पॅटर्न काढायला सुरुवात करूया। पेपर पॅटर्न काढण्यासाठी मी एक डबल फोल्ड पेपर घेणार आहे, जो की मी सिंपल न्यूजपेपरच घेणार आहे। न्यूजपेपरवरती आपण इथे बघा डबल फोल्ड पेपर घेतला, त्याची ओपन जी बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे मी, आणि मग इथे पॅटर्न आपल्याला काढायचा आहे। तर सगळ्यात अगोदर इथे आपण टाकणार आहोत उंचीचं माप। तर जेवढी उंची आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचे आहे। वरपासून खालपर्यंत मोजून घ्यायचं आणि खाली एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे शोल्डर। तर शोल्डरचं माप मी घेणार आहे 5.5। जेवढे माप घेतले आहेत तेवढे सगळे मी साईडला लावणार आहे। त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मोंढा। लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे, एक सरळ लाईन मी आखून घेतली आहे। त्यानंतर इथे टाकणार आहोत आपण घडी। तर जी काही तुमची घडी आलेली आहे ब्लाऊजवरून त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला प्लस करायचे आहे। घडी टाकल्यानंतर मोंढ्यापासून पुढे घडीची जी आहे तिथपर्यंत आपल्याला रेषा मारून घ्यायची। त्यानंतर आपण मध्ये घेणार आहोत अर्धा इंच आणि एक रेषा आतमधून तिरकस मारून घेणार आहे। आणि वरती शोल्डरला जो आहे तो गळ्याचा उतार द्यायचा आहे, ते पण माप घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच। दोन्ही बाजूला अर्धा इंचाचं माप घेऊन तिरकस रेषा मारून घ्यायची। यानंतर जिथे तिरकस रेषा मारली तिथे आपण घेणार आहोत 2.25 इंच गळ्याची रुंदी। गळ्याची रुंदी घेतल्यानंतर तिथूनच खाली घ्यायची आहे आपल्याला गळ्याची उंची। जी तिरकस रेषा आहे तिथूनच आपण उंची मोजणार आहोत। गळ्याची उंची घेतल्यानंतर खाली आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच, वरती 2.25 आणि खाली 2.5चा असा आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे। चौकोन तयार झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायचा आहे गोल आकार।
तर गोल आकारासाठी आतमधून आपण घेणार आहोत 1 इंच आणि मग इथे आपण गोल आकार देणार आहोत. यानंतर मोंढ्याला आकार द्यायचा आहे. तर आतमध्ये जो पार्ट आहे तिथून मी घेणार आहे 1 इंच आणि त्याच्या पुढे घेणार आहे पाऊण इंच आणि रेषा बघा कशी मारायची आहे आपल्याला. आकार जो आहे, जो आतला पॉईंट आहे तो आतल्या रेषेवरून घेणार आहोत राऊंड आणि जो बाहेरचा पॉईंट आहे तो बाहेरच्या रेषेवरून घेणार आहोत. मोंढ्याचं माप काढून झाल्यानंतर आपण खाली येणार आहोत कमरघेरकडे. जिथे आपण उंची घेतलेली आहे तिथे टाकणार आहोत कमरघेर. तर कमरघेर माझं होतं 30 इंच. 30चा मी चौथा भाग करणार आहे. चौथा भाग येतो 7.5 आणि त्याच्या पुढे मी घेणार आहे 2.5 इंच एक्स्ट्रा. लाईन व्यवस्थित आखून घ्यायची आहे आणि वरचा पॉईंट आणि खालचा जो पॉईंट आहे ते पूर्ण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तिथं कुठलेही मोजमाप नाही आहे. यानंतर आपल्याला खालून घ्यायचे आहेत 2.5 इंच मोजून. जिथे कमरघेर घेतलं आहे तिथून आपण 2.5 इंचाची एक डॉट आखून घेणार आहोत आणि एक पूर्ण तिथे लाईन आखून घेणार आहोत. लाईन आखून झाल्यानंतर इथे आपण घेणार आहोत त्याच लाईनवरती 2.25 इंच. 2.25 इंचाचा पॉईंट घेऊन त्याच लाईनवरून आपण वरती घेणार आहोत पाऊण इंचाचा पॉईंट आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला तिरकस रेषेमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे ही झाली आहे आपली आता क्रॉसपट्टी रेडी. आता त्याच रेषेवरती आपण पुढे घेणार आहोत कटोरीचं माप. तर कटोरीचं जे माप आहे ते आहे 5 इंच. तर 5 इंच कटोरीचं माप मी इथे टाकणार आहे. जेवढे 5 इंच खाली घेतले तेवढेच आपण वरती घेणार आहोत. तर वरती गळ्याचा जो पार्ट आहे आपला तिथून 1 इंच खाली आपल्याला मोजायचे आहेत 5 इंच आडवे. हा पॉईंट आणि खालचा जो पॉईंट आहे ते दोन्ही पॉईंट रेषा जे आपल्याला आहे मारून घ्यायची आहे. ही रेषा मारल्यानंतर जो मोंढा आहे आतला आकाराचा तिथून तिरकस मोजायचे आहेत 2.5 इंच. 2.5 इंच तिथून तिरकस मोजल्यानंतर जो भाग आहे तो खालचा रेषेचा तो वरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे 2.5 इंचाच्या पॉईंटला आणि तो 2.5 इंचाचा पॉईंट आणि गळ्याचा पार्ट असा आपल्याला तिरकस रेषा मारून घ्यायची. तिरकस रेषा मारून झाल्यानंतर हलकासा गोल आकार आपण तिथे देणार आहोत आणि हे आपलं कटोरीचं पॅटर्न झालं आहे. 34 इंच छातीचं हे पॅटर्न आहे. हे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पेपर पॅटर्न कटिंग करताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपण इथे मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट काढणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पेपर पॅटर्न व्यवस्थित कटिंग करायचं आहे. दोन्ही पॅटर्न आपले इथे कटिंग झालेले आहेत. आता काय करूया, मागचा आणि पुढचा पार्ट वेगवेगळा करूया. मागचा पार्ट मी बाजूला ठेवते आणि पुढचा जो पार्ट आहे त्याला मी कटिंग करून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण कटिंग करणार आहोत गळ्याचं. गळा कटिंग झाल्यानंतर खाली यायचं आहे क्रॉसपट्टीवरती कटिंग करायला. यानंतर कटोरी कटिंग करायची. त्यानंतर मोंढ्याला कट मारायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आतला मोंढा खोल असतो आणि बाहेरचा मोंढा बाहेर असतो. आता जी कटोरी आहे त्याच्यावरती टक्स कसं घ्यायचं आहे ते बघूयात. जेवढी कटोरी आहे तुमची तेवढ्या कटोरीचा आपल्याला हाफ करून घ्यायचे आहे. ही 5 इंचाची कटोरी आहे तर त्याचे हाफ येणार आहेत 2.5 इंच. 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे. आणि जिथे 2.5 इंच आले आहेत तिथून खाली मी 1 इंच मोजून घेणार आहे. 1 इंच मोजून ही जी रेषा आहे ती मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि हा झाला आपला कटोरीचा टक्सचा पॉईंट. आता याला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. हलकासा कैचीच्या साहाय्याने असं दुमडून घ्यायचं आहे आणि मग इथे आपण कट मारून घेणार आहे.
जेणेकरून जेव्हा आपण कटोरी वाढवणार आहोत तेव्हा आपल्याला सोपं पडेल। दुसरा मी पेपर घेतला आहे कटोरी वाढवण्यासाठी। तर कटोरी जिथे आपण ठेवली आहे ती संपूर्ण आपल्याला आखून घ्यायची आहे। मधला पॉइंट पण घेतला आहे मी आणि संपूर्ण कटोरी पण मी आखून घेणार आहे। कटोरी आखून झाल्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही साईडने 1.5 इंच आपल्याला घ्यायचे आहेत मोजून। आतला जो आकार आहे तो व्यवस्थित करून घेऊया। अगोदर मधून जो आहे 2.5 इंच घेऊया। साईडने घ्यायचे आहे 1.5 इंच। दोन्ही बाजूला 1.5 इंच घेऊन हे जे पॉइंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे। इकडचा पॉइंट इकडे जॉईंट करायचा आणि इकडचा पॉइंट इकडे जॉईंट करायचा। यानंतर गळ्याला जो आहे तिथे 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे आणि हा पण पॉइंट जॉईंट करून घ्यायचा आहे गळ्याला। त्यानंतर वरती गळ्याच्या वरती पण 1/2 इंच वाढवून घ्यायचे आहे आणि गोल आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। कटोरीचा जसा आहे तसा खालचा जो पॉइंट घेतला आहे 1.5 इंचाचा तिथपर्यंत गोल आकार कटोरीचा द्यायचा आहे। आता खालची रेषा वाढवून घ्यायची आहे टक्सची आणि कटोरी जी आहे ती कटिंग करून टाकायची, म्हणजे ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे। येथे आपण बघितलं आहे की 34 इंच घडीचं माप जे आहे ते कसं त्याचं पॅटर्न काढायचं आहे। ब्लाऊजवरून पण आपण माप घेऊन बघितलेले आहेत। तर मैत्रिणींनो नक्की तुम्ही ट्राय करा। हे जे माप आहे खूप सोपं आणि साध्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे। तर बघा संपूर्ण माप माझं रेडी झालं आहे। हा मागचा पार्ट आहे, हा साईड पीस, ही कटोरी आहे आणि ही आहे क्रॉसपट्टी। तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।